आज बऱ्याच महिन्यांपासून मी तर म्हणेन बऱ्याच वर्षांपासून कोकणवासीय या दिवसाचा या क्षणाचा वाट पाहत होते। आज पहिल्यांदा एक 85 मीटरचं जहाज, पॅसेंजर जहाज, ज्याच्यामध्ये पॅसेंजरची कॅपॅसिटी 626 अशी आहे, ती आज आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येणार आहे। हे करत असताना आपले माननीय मंत्री महोदय नितेश साहेब राणे यांच्या प्रयत्नाने, यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाने आज आपण ही बोट आपण इथे आणणार आहोत। बोट ही येतच असते, प्रत्येक बंदरावर येत असते, परंतु टेक्निकल बाबी सगळ्या विचारात घेऊन ती बोट सुखरूप कशी आणायची, त्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स, या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास करून साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ही आजचा दिवस बोटीचा आपण सक्सेसफुल करत आहोत। हा पॅसेज जो आहे मुंबई ते विजयदुर्ग, साधारणतः 160 ते 180 नॉटिकल माईल, हा प्रवास आज सकाळी एक साधारणतः 8 वाजता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा देऊन तिथून बोट सुखरूप निघालेली आहे। आज साधारणतः 4 वाजता आपल्या विजयदुर्गामध्ये ती दाखल होणार आहे आणि त्याची पूर्ण सेफली ही बोट आपल्या बंदरात कशी येईल त्याची पूर्णतः तयारी आज आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता देवरे साहेब आणि आमचे सगळे सहकार्य महाराष्ट्र सागरी मंडळ आणि आमचे आदरणीय CEO साहेब प्रदीप पी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज हे साकार करता आलं। आज 1-2 दिवसापूर्वीच हा प्रश्न होता आणि बरेच आमचे जवळचे लोकल्स जे आहेत त्यांनी हा प्रश्न घेतलेला, तर आम्ही ST महामंडळ जे आहे त्यांना आम्ही इमिजिएटली 2 बसेसची सुविधा इकडनं जे पर्यटक उतरणार आहेत, पॅसेंजर उतरणार आहेत, त्यांच्या सुविधेसाठी देवगडपर्यंत ही बस सेवा दिलेली आहे आणि ही इथून पुढे सुद्धा हा जो टाइम टेबल जो बोटीचा आहे तो टाइम टेबलसुद्धा जिल्हा प्रशासन, SP साहेब, ST महामंडळ आणि कन्सर्न फिशरीज डिपार्टमेंटला सुद्धा हे कळवण्यात येईल। साधारणतः 390 पॅसेंजर आहेत, कार 21 आहेत आणि 17 मोटर बाईक्स हा प्रवास आता सध्या M2M प्रिन्सेस ही बोट सगळ्यांना इथे घेऊन येत आहे। त्याच्यावरचे कॅप्टन जे आहेत, कॅप्टन मृत्युंजय, हे वेसलचं कमांड करतायत आणि सर्व पॅसेंजर्सला इथे आपण सगळेजण मिळून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत। साधारणतः बोट इथे 4 वाजता, ठीक 4 ते 4:15 पर्यंत इथे दाखल होईल। माझं नाव कॅप्टन संजय त्रिंबक उगलमुगले, मी महाराष्ट्र सागरी मंडळ येथे प्रादेशिक बंदर अधिकारी म्हणून कार्यरत आहे।